कथारंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण ऐकूया भला माणूस ही कथा. ही कथा जास्वंदी या कथासंग्रहातून घेतली आहे आणि लेखिका आहेत डॉक्टर विजया वाड. तर ऐकूया भला माणूस. अहो, बेगी बेगी कामाला जा, उशीर झाला तर कामावर गदा येईल. काल शेजारच्या राजाभाऊंचं काम गेलं. केवळ 6 मिनिटं उशीर झाला तर. सुमा गजाभाऊला उठवत म्हणाली. तो ताडकन अंथरुणातून उठला आणि सारं भराभर आवरून 5 मिनिटं आधीच कामाला पोहोचला. घड्याळाकडे बघताच त्याला अगदी कृतकृत्य वाटलं. 7:55 हजेरी पडली. सही केली पण? मुकादमाने रागावून विचारलं. आल्याबरोबर केली. विचारणं काय हाय का नाही? आज 33 वर्ष सही मारतोय, ती का तुला विचारून? अरे, तुझ्यासारखे किती कामगार आले ने गेले, आज मुकादम केला तर माज दाखवतोय? गजाभाऊ रागावून बोलला. जा बाबा, साहेबांनी बोलिवलं आहे. बघ काय म्हणतंय तुझं आजचं राशी भविष्य. मुकादमाचे शब्द ऐकून त्याच्या काळजात धस्स झालं. साहेब, राम राम, गुड मॉर्निंग. गजा, तुला कसं म्हणू बाबा गुड मॉर्निंग? काय झालं साहेब? कामावरून कमी केलंय तुला. मी नुसता निरोपी आहे. काय? गजा, मी कंपनीचा CEO आहे, म्हणून हे काम मला करावं लागतंय. अहो, पण माझी चुकी तरी काय? तुझा पगार. माझा पगार? अहो, 33 वर्ष राबल्यावर केवळ 40,000 पगार मिळतोय मला. मी जाणून आहे गजा, पण गेले 3 महिने कंपनी प्रचंड नुकसानीत गेली. तुझ्या देखत 1/4 कामगार घरीच बसले ना. अहो साहेब, मी सिनियर मोस्ट आहे हो, म्हणून पगार जास्त आहे ना. पण माझी चुकी काय? तुझा वाढलेला, फुगलेला, न परवडणारा पगार. मी चाललो साहेबाकडे. कुठं? मालक साहेब. ते BP वाढून आजारी आहेत. पण CEOचं न ऐकता तो बंगल्यावर गेला. लवंगारे साहेब, त्यानं हाळी दिली बाहेरून जोरात. कोण तू? चिल्लम चिल्ली मत करो. त्याला सुरक्षा रक्षकानं अडवलं, पण त्याच्या हाताला हिसडा देऊन तो आत घुसला. बडे साहेब दिसण्या अगोदर बडी मालकीन दिसली. त्यानं तिला दंडवत घातले. गरीबाच्या पोटावर पाय देऊ नको माय. नको नको ग माय, तो रडत म्हणाला. तिनं पटकन पाय मागे घेतले. अरे अरे, हे काय करून राहिलाय तू? नानी, हे कोण? ते का रडतात? एक पिल्लू समोर आलं. आजा कुठे लेकरा तुझा? माझे आजो आजारी आहेत. मी त्रास नाही देणार त्यांना, शपथ ज्योतिबाची. मला घेऊन जा त्यांच्यात लेकरा, तुझं उपकार होतील. 9-10 वर्षाचं ते लेकरू एकदम पुढं झालं. चला काका. गजाभाऊ आत आला. तब्येत बरी नाही मोठी साहेब? दिसत नाही, डोळे फुटलेत? अंथरून फिसकारलं. गजाभाऊ एकदम नॉन प्लस, पण गप्प उभा राहिला. साले बंगल्यापर्यंत यायला लागले. ही हिम्मत? कुल्यावर लाथा मारून हाका यांना बाहेर, ते ओरडत होते. नोकरीवरून का काढलं? गजाभाऊनं राग विचारलं. मला विकून खा. त्यांना जोरात उबळ आली खोकल्याची. लेकरू नाणीला हाकारू लागलं. नाणी, ये लवकर. आज्जोला ढास लागली. गजाभाऊ सुद्धा घाबरला. समोर तांब्या भांड होतं. पाणी भांड्यात ओतून मोठ्या साहेबापुढं धरलं. तसा थाडकन पंजा पुढं केला त्यांनी. गजाच्या हातातलं ते भांड भिंतीवर उडालं. तो राग आणि भीती दोन्ही कारणांनी थरथर कापू लागला. एवढ्यात नाणी आत आल्या, बाळराजाचा हात धरून. नका हो यांना काही बोलू. रागाने, दुखण्याने, यातनांनी त्यांची संयमशक्ती संपुष्टात आली आहे. फार गांजले आहेत ते. माफी असावी बाईसाहेब, पण मी गरिबानं कुठं जावं? नोकरी गेली तर काय खावं? कुणाच्या तोंडाकडे बघावं? मला कळत का नाही? मी तुला काही पैसे देते, पण टळ इथून, कृपा कर. माझं मला झालंय थोडं आणि कामगारांनी केलं वेडं. बाईंनी पर्समधून 2,000 रुपये काढले आणि गजाभाऊच्या खिशात कोंबले. दोन्ही हात जोडले. निघा. ते शब्द निर्वाणीचे होते. गजा निघाला. समोर समुद्र होता. तो त्याच दिशेने गेला, रेती तुडवत आणि रडत. मुलगा सोमेश्वर BSc ला होता, पण वर्ष बाकी होते. लेक लग्नाला आली होती. BA पास, पण नोकरी मिळत नव्हती.
बायको धुणी भांडी केर लाद्या असली कामं करायला तयार होती. पण गजाभाऊच म्हणे, घरचं करतीस तेवढं बास, माझी लक्ष्मी बाहेर राबणार नाही. समुद्राची गाज त्याच्या कानात घुसली. बा समिंदरा, तुझ्या पोटात रत्न माणकं असतात ना रे. टाक त्यातली 4 माणकं बाहेर. कुठं जावं गरिबानं या वयात. कोण देईल रे राजा मला नोकरी. केसात पांढऱ्या खुणा उमटल्यात, गुडघे बोलतायत आणि जरा दमानं घे म्हणत्यात. काय करू समिंदरा, घेतोस पोटात. माझी पोरं बायको टाहो फोडतील. पण म्हणतात ना. सुन्न होऊन रेतीत पाय रोवून तो इतका पुढे उभा होता की लाटा त्याला स्पर्श करीत होत्या. खिशातले पैसे भिजू नयेत म्हणून त्याने रेतीत पडलेल्या एका प्लास्टिकच्या तुकड्यात घट्ट गुंडाळले. एवढ्यात त्याने नानींना सागरकिनारी बघितले. गोऱ्यापान तेजस्वी नानी नातवाला घेऊन सागरापाशी आल्या होत्या. जास्त लांब जाऊ नको हा राजू. नाही ग नानी. लाडक्या, तू जीव आहेस माझा. पण लेकरू ते ऐकायला थांबतंय कुठलं. पळालं सागर लाटांच्या संगे खेळायला. नानी कौतुकानं बघत राहिली. सर्व वेळा सारख्या नसतात प्रिय वाचकांनो. ती वेळ त्या गोऱ्या भुऱ्या लाडूल्या छोटूल्या बालकासाठी योग्य नव्हती. सागर पोटात घेताना हे पाहत नाही, अरे हा छोटा आहे, लाडूला गोडूला आहे. एकच उंच लाट फोफावत आली. ते चिमुकले हात दिसेनासे झाले आणि काही कळायच्या आत गजाभाऊने सागरात उडी घेतली. आजरे या छोट्या गावातून पोटासाठी मुंबईला आलेला हा जीव होता. अंगाई नदीत पोहायचे, तैरून पलीकडे जायचे, शिकायचे, परतायचे. 200 उंबऱ्याच्या त्या गावात सुख दुःख एकट्या घराचे कधीच नव्हते. असं त्यांचं जगणं वागणं होतं. आजरा गावात एकाच लगीन 200 उंबऱ्यात गाजे, तर एका घरात मयत झाले तर 200 उंबरे सुटकात जात. अशा माणसाला त्या पिल्लाची काळजी वाटली नसती तरच नवल. काय वेग, काय शोध, पिल्लू बेहोश. पण हाताला लागले हे केवढं नशीब. वेगानं काठावर आणले तर नानीही रेतीत बेसावत रेतीत पडलेली. बाईसाहेब उठा, लेकरू जित्त आहे. तो ओरडला आणि मग लेकराच्या पोटातलं पाणी तो पोट दाबून काढू लागला. लेकरू लवकर शुद्धीवर आले. उठून नानीला पहिली हाक मारली. नानी, नानी, आय एम अलाइव्ह. ती हाक तशी नानी कळसूत्री बावलीसारखी उठली. गजाभाऊकडे बघत राहिली. या काकांनी वाचवलं. अरे माझ्या विठुराया, माझ्या सावळ्या. नानीनं गजाला वाकून नमस्कार केला. अहो बाईसाहेब, हे काय करताय. तो गडबडला, गोंधळला. नकळत त्याचा हात खिशाकडे गेला. खिसा रिकामा होता. नोटा लाटांनी गिळल्या होत्या. त्याला हुंदका फुटला. अगदी जोराचा हुंदका फुटला. पैसे गिळले समिंद्रानं, आता तुम्ही दिलेले, तो रडत म्हणाला. साऱ्या जगातली दौलत ओवाळून टाकली रे तुझवरून. माझ्या पांडुरंगा, माझ्या विठुराया, माझ्या सावळ्या. नानींनी त्याला हाताला धरून घरी नेले. बाहेर व्हरांड्यात बसवले. त्या कोरडी विजार आणि कोरडा सदरा घेऊन आल्या. एक पांढरा शुभ्र टर्किश टॉवेलही सोबत. जा न्हावून घे, हे कोरडे कपडे घाल. तोवर मी नातवाला न्हाऊ घालते विठ्ठला. माझं नाव गजा आहे. माझा विठुरायाच आहेस तू. त्याला वाटले आपल्याला त्या मायेच्या शब्दांनी रडू फुटेल. पण त्याने जन्मात बघितली नसेल अशा स्नानाच्या खोलीत सचैल स्नान केले, सुगंधी साबणाने. कोरडे कपडे, साजिरे गोजिरे. बाहेर आला. बाळही नानीकडून स्नान करून घेऊन बाहेर आला. नानीने गजाभाऊच्या मांडीत बाळाला बसवले आणि दोघांना औक्षण केले. बाळाच्या गळ्यात आपली सोनसाखळी घातली आणि गजाच्या बोटात अंगठी चढवली. खिशात 11,000 रुपये ठेवले. मायेने म्हणाल्या, अहो गजाभाऊ, साहेब बोलावतायत बघा. मी सारं सांगितलं हो त्यांना. त्यांचीच अंगठी बोटात चढवली हो तुमच्या. गजा आत गेला. साहेबांनी जवळ बोलावले. त्याचे हात आपल्या हाती घेऊन कपाळावर दाबले आणि रडत म्हणाले, थँक्यू गजाभाऊ, तुमची नोकरी मरेपर्यंत शाबूत आहे. गजा घरी गेला तो थेट रिक्षा करून. साहेब गाडीत येत होते पण नको म्हणाला. गाडी आळीत नसती घुसली. नवी कापडं? बायकोनं विचारलं. त्याला कळेना, सुचेना, काहीच बोलवेना. तो रडायलाच लागला. ती अंगठी, ते 11,000 रुपये बायकोच्या हातात ठेवताना म्हणाला, विठुरायाच पावला बघ. नोकरी आता मरे पोत्तर.
गजाभाऊची बायको बघतच बसली आपल्या नवऱ्याकडे. मालकांनी अंगठी आणि बाईंनी बक्षिसी दिलीये. तो गदगदून म्हणाला, तिला एवढंच कळलं, आपला नवरा भला माणूस आहे. कशी वाटली कथा? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.